जय शिवराय मित्रांनो आय लव्ह यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवळे आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की म्हणजे रामायण काळातली एक कथा तुम्हाला माहिती असेल. ज्यावेळेस सीतेचं अपहरण झालं आणि त्यावेळेस सीतेला शोधण्यासाठी रामाने जो रामाने आणि हनुमंताच्या सहाय्याने जो सेतू बांधला होता आणि तो सेतू म्हणजे जे दगड टाकले होते ते दगड पाण्यावरती तरंगले होते आणि असाच एक दगड आज मला सापडला आहे. तोही पाण्यावर तरंगतो, तुम्हाला दाखवतो. आणि खरोखरच ज्यावेळेस तो पहिला दगड मला जेव्हा भेटला तेव्हा मला वाटलं नव्हतं की तो पाण्यावर तरंगेल म्हणून, पण नंतर मी प्रत्यक्ष जाऊन बघितलं, पाण्यात टाकून बघितलं, तो दगड तरंगतो आहे. आणि तोच दगड दाखवण्यासाठी आज हा एक दुर्मिळ दगड आहे, हा दगड दाखवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या बनवतो आहे. तत्पूर्वी माझ्या आजूबाजूला पण जी लोकं आहेत, माणसं आहेत, त्यांना पण मी तो दगड दाखवतो आहे. नक्की दगडच आहे की काय त्यांच्याकडून पण तुम्ही एकदा खात्री करून घ्या आणि नंतर हा दगड मी पाण्यात टाकणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हाच आहे तो दगड, हा बघा तुम्हाला दाखवतो आहे. आणि माझ्या बाजूला पण काही मंडळी आहेत. आपण त्या पाण्यात टाकण्याच्या अगोदर, ह्या दगडाला पाण्यात टाकण्याच्या अगोदर जी बाजूला मंडळी आहेत त्यांच्याकडून पण खात्री करून घेऊया की हा दगडच आहे की काय आहे. काकी काय बोलते तुम्ही, जरा हातात घेऊन बघा. दगड आहे ना? दगड है दगड. आंटी क्या है? पत्थर है पत्थर. क्या है ये? जरा देखो, हाथ में लेके, पत्थर है. हाथ में लेके देखो. पत्थर ही आहे ना? हाँ पत्थर पत्थर ही आहे. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही, इथे काकी पण आहे, आमच्या तावडे काकी पण आहेत, त्यांनी पण सांगितलं हा दगडच आहे. इथे पण हे काकी आहेत, त्यांनी पण सांगितलं हा दगडच आहे आणि हा खरोखरच दगड आहे. आणि आता तुम्हाला दाखवतोय, पाण्यामध्ये तरंगतोय दगड. म्हणजे जो ऐतिहासिक कालीन जो होता, रामायण काळातील जो दगड कशी पाण्यावरती तरंगत होते, तसा हा तरंगणारा दगड आहे. मला एक सापडलेला दगड आहे. तर दाखवतो तुम्हाला. माझ्यासमोर ते बाल्टी पण आहे. काकी या बघा, तुमच्या हातून टाका, तुम्ही टाका, असं अलगद ठेवा पाण्यावरती. मित्रांनो, बघू शकता हा दगड पाण्यावरती तरंगतोय. वो पत्थर हो तो बैठ गया. हां, हे किती पण आपण त्याला पुश करतोय, काकी स्वतः पुश करतात, पण तो बघू दगड पाण्यावरती तरंगतोय. बघा, पूर्णपणे दगड तरंगतोय पाण्यावरती. काकी बरोबर आहे ना? तरंगतोय ना? ऊपर आ रहा है ना, नीचे नहीं आ रहा है ना? नहीं, वो पत्थर हो तो बैठ गया नीचे. हां, म्हणजे जर दगड जर असता हा तर पाण्याच्या खाली गेला असता, पण मित्रांनो हा दगड ना पूर्णपणे तरंगतो. काकी काय वाटते तुम्हाला? दगड द्यायला? दगडाचा बघितला नाही त्याचा. काय दगड आहे? दगडी आहे, पत्थर ही आहे. हे बघा, हा पत्थर, हा दगड पूर्णपणे पाण्यामध्ये तरंगतोय. म्हणजे हा दगड कुठून आला काय हे मला माहीत नाही. एक पडलेला दगड होता, तो त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं जाणवलं म्हणून मी तो घेऊन आलो. प्रथम स्वतः पहिला मी ट्राय केले, तो दगड तरंगतोय आहे की काय आहे. आणि ही खात्री करण्यासाठी मी आज माझ्या आजूबाजूला पण जे माणसं आहेत, लोक आहेत, त्यांना पण दाखवला हा दगडच आहे की नाही आहे. काकींनी पण तो कन्फर्म करून सांगितलं की दगडच आहे म्हणून. आणि हा दगड पाण्यामध्ये टाकून पण तुम्हाला दाखवलं तरंगतो आहे. आता याच्यानंतर या दगडाचं वजन किती आहे ना मित्रांनो, ते पण तुम्हाला मी, माझ्या बाजूला दुकान आहे, किराणा मालाचं दुकान आहे, त्या दुकानामध्ये जाऊन ह्या दगडाचं वजन किती आहे ते पण तुम्हाला दाखवतो. पण एक अद्भुत आहे, अशा गोष्टी दुर्मिळ गोष्टी आहेत काय लागली. तर मित्रांनो, आपण बघितला हा दगड पाण्यावरती तरंगतो आहे. तर आपण दुकानामध्ये जाऊन ना या दगडाचं वजन किती आहे ते आपण बघूया. काही लोकांचं म्हणणं आहे की हा दगड नाही आहे किंवा काही दुसरंच आहे. पण जर एवढं वस्तू जर वजन असली तर नक्कीच ती पाण्यामध्ये डुबली पाहिजे होती. पण ही पाण्यामध्ये हे डुबत नाही आहे. तर आपण पहिलं जाऊन ना दुकानामध्ये बघूया याचं वजन किती आहे. दगडच आहे ना? इथे काकी बघा जरा तुम्ही, रामाच्या काळातला कुठं होता? दगडच आहे ना? दगडच आहे ना? बघा, पाण्यात तरंगतोय, पाहिजे तर टाकून बघा. इथे आपल्या समोर दुसरा एक दादा आहे, निलेश दादा, त्याच्याकडे पण मी हा दगड दिलाय. दगडच आहे ना? काय बोलतो तू? दगडच आहे ना? बघ जरा पाण्यामध्ये टाकून. हे बघा, यांनी पण, या दादानी पण दगड टाकलाय पाण्यामध्ये, तो दगड तरंगतोय पाण्यामध्ये. काढू का? काढ. छान.
सेतू वाटतोय मला. सेतू आहे ना. तर मित्रांनो आपण बघितलं दगड तर हा पाण्यावरती तरंगताना आपल्याला दिसला आणि हा दगड आता आपण दुकानात आलोय. त्या दुकानामध्ये हा एक वजन काटा आहे. त्या वजन काट्यामध्ये आपण टाकून बघूया याचं वजन किती आहे ते. किती आहे दादा? 369. 269 म्हणजे 250 ग्रॅम. 370 ग्राम. म्हणजे 270 ग्रॅमचा हा दगड आहे. हा 270 ग्रॅमचा दगड आहे बघ. हा दगड ना पाण्यावरती तरंगतोय. बघ दगड आहे की काय आहे? यही पत्थर वहाँ पे था. रामचंद्र का जो स्कूल बन रहा था. हाँ. सेतू बांध यही पत्थर. म्हणजे हा दगड काय दगड नाही पण कुठला काय बोललाय? फेस असतो ना, फेस समुद्राचा फेस तिथे बोला होतो. फेसापासून बनलेला आणि ह्याच दगड तू बोलतोस की रामाचा सेतू बनला तेव्हा असेच दगड होते. हेच दगड. म्हणजे म्हणून डुबला नाही ना तो. राम ते डुबत नव्हतं ना. म्हणजे तसाच तोच प्रकारचा हा दगड आहे ना. दादांकडे दिलाय तो दगड. तर थोडी माहिती या दगडाबद्दल दादा देतोय. काय काय बोलशील दादा दगड दाखवून? ये समुद्र का फेन होता है ना, फेन हां जो उससे फेस बनता है. हां जैसे अपन साबुन डालते हैं तो फेस बनता है ना ऊपर का. हां तो वो चीज़ बन के गोला होता है. हां ये वो चीज़ है, ये दगड़ नहीं है. हां ये फेस का एक ये गोला है. गोला है. और यही गोला जो है वो राम सेतु बांध बनाने में ये काम आया था. इसके लिए हम इस पे जब बानर सेना इस पे नाम लिख के नल नील हैं हाँ. राम लिख के और इसको पानी में फेंकते थे तो पानी में डूबता नहीं था. यही पत्थर था वो. अच्छा म्हणजे अशाच प्रकारचे ते दगड होते. अशाच प्रकारचे दगड होते. धन्यवाद धन्यवाद दादा. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. जय जय श्रीराम. जय श्रीराम. तर मित्रांनो हा आम्ही भरपूर लोकांना इथे दाखवलाय दगड. सगळ्यांनी बघितलंय आणि सगळ्यांची वेगवेगळ्या प्रतिक्रिया याच्यावरती आल्या या दगडावरती. कोणी बोलतो की हा रामायणकालीन असू शकतो किंवा ज्या वेळेस रामायणामध्ये जे सेतू बांधण्यासाठी दगड वापरला गेला अशाच प्रकारचा हा दगड असू शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांकडून प्रतिक्रिया आल्या. तर तुम्हाला काय वाटतं या दगडाबद्दल? तर तुमची प्रतिक्रिया नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट्स मधून मला कळवा. तोपर्यंत टाटा बाय बाय. जय श्रीराम. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.